मित्रांनो, मी तुम्हाला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसबद्दल थोडं सांगणार आहे. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे आपल्या शरीरात काही प्रकारचे मॉलिक्युल्स किंवा आयन्स असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरातल्या प्रोटीनचं, फॅटचं, सेल्सचं बरंच नुकसान होतं. आणि हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जे आहे, ते एखाद्या बँक बॅलन्ससारखं असतं. म्हणजे याच्यामध्ये एक डेबिट किंवा क्रेडिट दोन्ही प्रकारे होऊ शकतं. जेव्हा आपण व्यायाम व्यवस्थित करतो, जेव्हा आपण भाज्या आणि फळं व्यवस्थित खातो, जेव्हा आपल्याला व्यवस्थित झोप मिळते, तेव्हा आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. आणि ह्याच्या उलट जेव्हा आपण स्मोकिंग किंवा तंबाखूचं सेवन करतो, जेव्हा आपण एक्सरसाइज करत नाही, जेव्हा आपण एखादं पदार्थ किंवा अशा प्रकारचं अन्न खातो, की जे तळलेलं आहे, ज्याच्यामध्ये मैदा खूप आहे, ज्याच्यामध्ये साखर खूप आहे, तर मग आपला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. जेव्हा हा आपला बँक बॅलन्स हा अँटीऑक्सिडंटकडे झुकेल किंवा आपल्या जेव्हा चांगल्या सवयी जास्त होतील, तेव्हा आपली तब्येत चांगली राहील, कारण आपल्या शरीराचं नुकसान होणार नाहीये. आपल्याला होणारे लाईफस्टाईल डिसीजेस, ऑटोइम्यून डिसीजेस आणि बऱ्याच प्रकारचे कॅन्सर्स हे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतात. उदाहरणार्थ, तुम्ही Googleमध्ये जा आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड कॅन्सर किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड डायबिटीज असा कुठलाही आजार घ्या आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि तो आजार असा सर्च करा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असं सापडेल, की ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हा त्या आजारासाठी कारणीभूत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचं असेल आणि पूर्ण क्षमतेने आयुष्य जगायचं असेल, तर हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करणं फार आवश्यक आहे. आणि त्यासाठी आजपासूनच व्यायाम सुरू करा. फळं आणि भाज्या खायला सुरू करा. साखर, मैदा आणि तेलकट पदार्थ बंद करा. फक्त एवढ्या परणा फक्त एवढे बदल करून तुम्ही पुन्हा आयुष्य निरोगी आणि चांगलं घडवू शकता.